20 वर्ष 10 वर्षापूर्वी जिल्हा परिषद झाल्यानंतर या मतदारसंघाचा संपर्क कमी होता. माझ्या थोड्या आजारपणामुळे मी लोकांच्या संपर्कात नव्हतो. अनाथावाने जो आमचा उमेदवार होता त्याने उमेदवारी मागे घेतल्यानंतर अनाथावाने मला सीट भरावी लागली. त्यानंतर मी प्रचार यंत्रणा माझ्या कार्यकर्त्यांसोबत सुरू केली. जुन्या कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या गाठीभेटी सुरू केल्या, त्यांचं मत अजमावून घेतलं. त्यानंतर बऱ्याचशा लोकांनी मला प्रतिसाद देण्याचं काम सुरू केलं आणि अंतिम टप्प्यात आल्यानंतर त्या जुने जे BJPचे लोक होते किंवा शिवसेनेचे होते त्यांनी सर्वांनी मला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतला आणि मैदानात उतरा, तुम्ही मागे थांबायचं नाही असा शब्द दिल्यानंतर आम्ही आमचं काम जोमाने कार्यकर्त्यांची फळी, या स्थानिक कार्यकर्त्यांची फळी तयार केली आणि गावोगाव कार्यकर्ते उभे केले आणि या मैदानात उतरण्यासाठी आपण सज्ज झालो. आणि या कार्यकर्त्यांच्या जोरावर जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मी या मतदारसंघात विजय संपादन केला. आणि त्या संपादन केल्यानंतर काल सगळ्या मतदारसंघात त्या वाडीवाडीत जाऊन सगळ्यांचे आभार व्यक्त केले. आणि आत्तासुद्धा आपण पेपरमार्फत किंवा बॅनरमार्फत सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करणार, कारण धन्यवाद देणार आहोत. कारण ज्यांनी आपल्याला विश्वास टाकला त्यांची 5 वर्ष सेवा करण्याची मी लोकांना ग्वाही दिलेली आहे. मतदारांचे मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींचे मी जाहीर आभार व्यक्त करतो. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.